तिथे मित्रांनो गाड्या ठेवल्यात आणि इथून चढायला रस्ता आहे. असं काय हॉटेल आहे, एक मिनटं हे बघा, असं काय हॉटेल आहे. तर आता आमची रूम अजून आम्हाला माहीत नाही कुठल्या आहेत. आम्ही पहिले नाश्ता करायला तिकडे जाणार नाश्ता करून येणार आणि मग रूम्स घेणार. बाकीचे मेंबर तिथे आहेत, फोटो वगैरे काढतात. आणि आता बऱ्यापैकी सनलाईट आलेली आहे. तिकडून आपला रस्ता आहे, इथे हा रेस्टॉरंट आहे. आतमध्ये आता आमचा नाश्ता चालू होणार आहे. आणि इकडे बघा, इथे ॲपलची झाडं आहेत, सफरचंदाची झाडे. तिथे सफरचंद आहे, तुम्हाला दाखवतो आम्हा दिसले तर. हे बघा, तिथे सफरचंद पण आहेत. तर मित्रांनो नाश्ता करायला आलो आहे. इथे बुफे सिस्टीम आहे. हे बघा, अशी बुफे सिस्टीम आहे मस्तपैकी. खूप काही काय आहे, पण चॉकोस घेतल्यात, ब्रेड, बटर, ऑमलेट, थोडीशी भजी आणि मफिन्स आय थिंक 2 आहेत. हां, 2 मफिन्स घेतल्यात आणि एक पुडी आहे. बाकी इडली, डोसा, एम तेम दुनियाभरच्या गोष्टी आहेत. हे बघा, हे कसं आहे ना, टोस्ट सँडविच पण नाही, सँडविच पण नाही ना, टोस्ट सँडविच पण नाही. मस्त चांगलं लागते बोलते. ते हे मित्रांनो खाऊन घेतोय आणि गला खराब झाला आहे थंडीमुळे. इथे आम्ही 7-7:30 वाजता पोचलो आहे. तर ते बोलले की फ्रेश वगैरे व्हा आणि नाश्ता करून घ्या. बुफे सिस्टीम होती तिथे, तर नाश्ता वगैरे करून आलो आहे. आणि हॉटेलचा असा व्ह्यू आहे. आता जाणार रूममध्ये, रूम भेटणार आहेत, मग रूममध्ये गेल्यावर तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो रूममध्ये वगैरे आलेलो आहोत. हा आहे आमचा हॉटेल, मस्तपैकी हॉटेल आहे. आम्ही टॉप फ्लोअरला आहेत. आपलाच आहे, तुम्हाला इकडून दाखवतो कशी रूम आहेत ते. याची पेंटिंग लावलं आहे मस्तपैकी. त्यांचा तिकडे घोंगाट चालू आहे. हा एक रूम आहे आणि तो एक रूम आहे. थोडा मेसी आहे. हा वॉशरूम, हा बेड 3 जणांसाठी, हा डबल बेड आहे. आणि इथे हीटर पण आहे, हीटर लागलेला आहे, टेन्शन नाही. हा समोर मिरर आहे. अजून अंघोळ नाही केली, फ्रेश नाही झालो. बाकी लगेज वगैरे इथे ठेवले. ही टी व्ही आहे, वॉच, आणि ही बाल्कनीला इकडे आहे, इकडून आहे. हे बघा मस्तपैकी चेअर आहेत. हाईट थोडी इथे कमी आहे आणि इथून असा काही व्ह्यू येतो बाल्कनीमधून. आताशी ब्लॉग इथेच चालू केला होता, असा फिरून मस्तपैकी आहे. आणि तो रूम तुम्हाला दाखवतो. त्या रूममध्ये कसं काय आहे, सेमच आहेत रूम, एवढा काय फरक नाही. आणि हा आपला मित्र आहे. कसा होता ट्रिपला, मस्त वाटते ना. आणि इकडे पण कॉरिडॉर आहे आणि इथला पण नजारा असा आहे. हा रूम दाखवतो तुम्हाला. हा पण सेमच रूम आहे, हे सगळं नॉर्मल. इथे वॉशरूम आहे आणि चपला बिपला मेसी. बाकी इकडे लोक पडल्या, तिथे पण बंक बेड आहेत, टी व्ही, प्लाझ्मा टी व्ही. आणि आमच्या रूममधला हा व्ह्यू, ओ हो. बाकी असे रूम आहेत. आता सुमितचा वगैरे फ्रेश झालेत, एक जण जातो अंघोळ करायला. आम्ही अजून बाकी आहेत अंघोळ करायचे. बघू तसा आज रेस्ट डे आहे. चाचा चहा पितो. चाचा आज रेस्ट डे आहे, तर संध्याकाळी कुठे जायचं झालं तर जाऊ, नाही तर मग आरामच करणार आहोत. बघूया काय ठरवतात मुलं. बाकी थंडी आहे, मस्त वाटते, एकदम चिल, ओठ फाटले. बाकी तुम्हाला दाखवतो नंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर. मित्रांनो आलेला कुत्र्याने धरले. मित्रांनो आता 4 वाजलेत, 4-4:30 वाजलेत. आता आम्ही चाललोय फिरायला बाहेर, असंच मार्केटमध्ये. बाकी आपले पॉईंट चालू होतील उद्यापासून, उद्या फिरायला. तर मार्केट दाखवतो, थोडाफार जे मिळेल ते दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आलोय हिडिंबा टेम्पलला आलोय. भरपूर लोक आहेत, इव्हनिंगचा टाईम आहे, मस्त अंधार व्हायला आलाय. आणि हा टेम्पल आहे. आता टेम्पलच्या आतमध्ये नाही जाणार आहोत, नंतर जाणार. पण हा काही असा लुक आहे, मस्तपैकी आहे. तर मित्रांनो आपल्या ग्रुपमधले बाकी आपले मेंबर आहेत आणि मॅडम आहेत, या ट्रिप ओनर आहेत आणि प्लॅनर वगैरे हेच आहेत. आणि बाकीच्या 2 मुली आहेत. तर आता भेटलात आम्हाला चालता. बाकी सगळे आपल्याला ऐकतील. हाय. तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालेलो आहेत आणि बॉडी लोशन वगैरे लावले आहेत. बाकीची सगळी मंडळी पण फ्रेश झालेली आहे. आता जाणार आहोत आम्ही जेवायला, डिनर करायला. ॲक्च्युली डिनरसाठी जाणार आहोत. डिनर 8ला चालू आहे, 8 ते 10 डिनर आहे. तुम्हाला दाखवतो डिनरमध्ये काय काय प्रकार आहे. आवाज थोडा माझा झालाय असा, तर थोडासा चालून घ्या. बाकी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो की डिनरमध्ये काय काय आहे. नाही रे बाबू,
हा बघू नंतर बोलू आपण. येस चलो. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आम्ही जाणार आहोत रोहतांग पासला. आजचा आमचा तिसरा दिवस. तिसरा म्हणजे ट्रेनचे सोडले तर दुसरा दिवस. इथे काल पण होतो. काल रेस्ट डे होता आणि आता आज बाहेर जाणार आहोत. सगळे निघालेत बघा. आणि आजचा व्ह्यू बघा सकाळचा असा आहे. आजचा विषय आहे की रोहतांग पासला जायचं आहे. रोहतांग पासवरून फिरत फिरत आय थिंक अटल टनलवरून सिसू आणि सोलांग व्हॅली करत करत वापस रूमवर येणार. तर असं आहे आता नाश्ता करायला जायचा आहे. नाश्ता चालू झालेला आहे. नाश्ता आय मीन ब्रेकफास्टला जायचं आहे. ब्रेकफास्ट करून मग निघणार. 9चा टाईम होता. ऑलरेडी टाईम झालेला आहे. तर हेच तुम्हाला सांगण्यासाठी सकाळी ब्लॉग चालू केला आहे. आणि थंडी हात आहेत. 1-2 टेम्परेचर आहे इकडे. 1, 2, 3 असं. तर मित्रांनो ब्रेकफास्ट करायला आलो आहे आणि ब्रेकफास्ट घेतलेला आहे. तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं आहे. बाकी इथे बुफे सिस्टम आहे. दुनियाभरचं काय ना काय इडल्या डोसा वडा आयटम क्रीम सगळं आहे. तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतलं. व्हेजेस घेतल्यात. मका आणि वटाणा, ब्राऊन ब्रेड विथ बटर आणि हा कुठला तरी केक आहे. मिल्क आणि थोडा एग घेतला आहे. थोडा म्हणजे एक घेतला आहे. बाकी बादल तुम्ही काय घेतल्या. छोले भटुरे, सँडविच, पराठ, जॅम, 3 अंडी, पॅनकेक. बाकी प्रत्येकाने सामान घेतले. आज बादलनी बी आणि आल्याने काय घेतले. चोकोस बिकोस घेतले. त्या अंड्याकडे घेतले. बाकी तिकडे केवलचा तिकडे ब्रेकफास्ट करतात. आम्ही इथे करतोय ब्रेकफास्ट. मित्रांनो क्लिअर करतो आणि मग बोलूया. नुसता तमाशा चालू आहे. तमाशा. हे कपडे घ्यायला आले आणि थंडीचे ते बर्फांचे. कोणची बुटा नाही भेटत, कोणता कपडा नाही भेटत, कोणता काला नको, कोणला पिवला नको, कोणला नीला नको, कोणला मना संदे तो संदे म्हणा गुलाबी पाहिजे बोलते. गुलाबी पिंकी बाबी. आता बुटांना चालू. एक बादलेनी कमीत कमी 12 बुटा ट्राय केली. 12 एक पण होत नाही. 12 बुटांच्या एक पण होत नाही. याला बुरना बादलचा पाय थोडे बुरना आहे. बुरना बरोबर आहे. तर मित्रांनो आता असं काय आता निघू आम्ही पुढे. मित्रांनो आता असं काय आता निघू आम्ही. ही मॅडम आहे ना, पहाडी मॅडम आहे का मॅडम. तर मित्रांनो निघालोय आम्ही रोहतांग पास साठी. आम्ही इनोवामध्ये आहेत. बाकी 4 जण मंडळी बसमध्ये बसतात ट्रॅव्हल्समध्ये. आणि आमचा हेवी ड्रायव्हर बघा. यो मोड ये बात. नुसता घाटच घाट आहे मित्रांनो. नजारे बघा बाहेरचे नजारे. बाकी मंडळी इथं बसल्या. से हाय बेबीज. दीप्स सुना ना डोंगरावला. बाबा डोंगरावर चुना टाकले. आले सांगते डोंगरावर चुना मारून गेले ना बोलते. इटांनो चुना मारतात तसा. मोड. मित्रांनो तिथे बघा त्यांनी घेतले पॅराशूट. पॅराग्लायडिंग करतोय. पॅराग्लायडिंग असंच काहीतरी बोलतात ना. बघा परल बिरल बघ डोंगरा बिंगरंग काय यांच्या रश्यात मित्रांनो आता ना बर्फ दिसायला लागलाय बघा. जवळ दिसायला लागलाय. भरपूर वरती आलोय. दुनियाभरच्या वरती आलोय. जाम खाली आहे तिकडे. मित्रांनो आता आलोय पोहोचलोय रोहतांग पासला. आणि इथे खूप थंडी आहे. खूप म्हणजे खूप एकदम हाताशी जकडल्यात. बाकीचे पब्लिक पण आहेत. ते कपडे आणल्यात स्नोवाले इथं टाकल्यात. ते घालतो नंतर. आता फोटोशूट चालू आहे. आणि तुम्ही नजारा बघू शकता. एकदम बर्फिली नजारा आहे. हा फोन आजेचा आहे पण माझा नाही आहे. माझा फोन आय थिंक मी गाडीत विसरलोय घाईघाईत. आणि दाखवतो तुम्हाला आता इथला बर्फ नजारे. मजा घ्या. हे बघा कसा नजारा आहे. एवढा सूर्य आलाय तरी पण काय फायदा नाही होत. नुसती थंडी. हा मस्त आहे. इतनी खुशी दिसतो ना तिथून खाली आलो. आता मी आणि सुमित पुढे आलो होतो. आणि आम्ही आता चेंज केलाय. बादल आलिशान आणि सगळे आता आलेत. हे बघा हे आता आलेत. दीपेशने काहीतरी घेऊन आले. दीपेश दाखव. चाळीस करून मला बर्फ सांगितलेला. घेऊन चाललोय. बघू राहिला तर राहिला. घरून बरोबर बोललोय होते आणायला. तो घेऊन घेतलाय. किती वेळ राहील माहित नाही. जितका वेळ राहील तितका वेळ घेऊन जाऊ ना रे. ओके. तर मित्रांनो आता रोहतांग पासून आलोय आम्ही. खाली उतरलोय. खूप वर गेलो होतो. 14,000 फीट 13,000 फीटला काहीतरी गेलो होतो. तर आता चालू आहे अटल टनलला.
5 किलोमीटर बाकी आहे आणि संध्याकाळ व्हायला आली आहे. किती वाजल्यात माहिती आहे का? 5 वाजल्यात आणि ते 5, 5:30, 6 वाजता तर रात्र होतंय. तर दाखवतो तुम्हाला, पण जाऊया आपण अटल टनलला. बाकी मंडळी पण थोडी थंड हवेमुळे जरा सॅड आहे. सॅड म्हणजे एनर्जी गेली आहे, एनर्जी अवसानल्यान. अटल टनल बघल्या मजा येईल. तर दाखवतो तुम्हाला अटल टनल. मित्रांनो पोहोचलोय अटल टनलला. आलोय अटल टनलला. हा बघा अटल टनल. फोटो काढण्यासाठी बाहेर आत कापायला लागलेत. जाम थंडी आहे इथे. मोबाईल पण शेकवतोय, आत कापतायत. काहीच जास्त थंडी आहे इथे. इथे जाम थंडी आहे मित्रांनो. बोलता येत नाही नीट. अटल टनल आहे आणि फोटो क्लिक केल्यात. जाम थंडी आहे. मोबाईल शेकवतोय, एवढी थंडी आहे मित्रांनो. अटल टनल मध्ये प्रवेश करत आहोत आपण आता. 11 किलोमीटरची टनल आहे. एकदम मस्त टनल आहे. बघूया कसं आहे. हा 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 मित्रांनो 15 मिनिटानंतर टनल संपलाय. हे बघ आता बर्फ बर्फ दिख तो रहा है थोड़ा बहुत. हाँ अभी कैसा बर्फ दिखा. ड्रायव्हर गाडी रोक बोलते. कसा काम मित्रांनो आहे का नाही जल्लोष. कुल्लूला -4 झालंय. -4 नेटवर्क नाही. LTE चालू झालाय. 5G नाही इथे, पण -4 झालं. तर गाडीतून उतरायची हिंमत नाही. तुम्हाला दाखवतो जस्ट. थंडावा बाहेर आहे बघा. आत ठेवलाय. हे बघा असं फॉग होतो डायरेक्ट काचेवर. बाहेर उतरायची हिंमतच नाही होत आहे. तर मित्रांनो आता जाऊन आलो. अटल टनल वगैरे करून आलो. फ्रेश वगैरे झालो. थोडासा आराम केला. आता जाणार डिनर करायला. कालचा डिनर माझ्याकडून मिस झाला कारण की खूप गर्दी होती. त्याच्यामुळे मला आठवणच नाही राहिली शूट करायची. तर आजचा दाखवतो. आणि आता बघा सगळी रेडी झाल्यात जायला बाहेर. आणि बाहेर खूप थंडी आहे. जामच थंडी आहे. तर आता तुम्हाला दाखवतो डिनरचा कसा काय प्लॅन आहे. जाऊया खाली. मित्रांनो आलोय रेस्टॉरंटमध्ये आणि इथे हिटर आहे. AC आहे पण हीट येते मस्त एकदम चुम्मा. आणि इथे बुफे लागलेला आहे. जेवण घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला. मित्रांनो जेवण वगैरे घेतलेलं आहे. मी खूप काही व्हरायटी खात नाही, पण इथे व्हेजच्या व्हरायटी जास्त आहेत. मी चिकन जास्त घेतलं आहे कारण मी नॉनव्हेज प्रिफर करतो आहे. नान आहेत. पनीर भुर्जी थोडीशी घेतली. जलेबी स्वीटमध्ये, पापड बाकी आहे सॅलडमध्ये आणि चिकन. मंचाव सूप पण आहे. मंचाव सूप ट्राय करायला घेतलं आहे. बाकी दीपेश, सुमित, मनोज आणि आलिशानने पण भरपूर घेतलं आहे. बाकीचे मेंबर आपले तिकडे बसल्यात. त्यांचं माहीत नाही. व्हेजमध्ये एवढी व्हरायटी नव्हती. पास्ता वगैरे, पालक पनीर आणि दाल मखनी वगैरे भरपूर काय काय होता. बट चिकन प्रिफर करतो मी जास्त. म्हणजे मला नॉनव्हेज आवडतं म्हणून मी नॉनव्हेज घेतलं आहे. तर आता जेवण करून घेतो मग जाऊया रूमवर. आमची टूर मॅनेजर अलिजा मॅम टूर मॅनेजर आहे आमची. मित्रांनो आलो इतर कॅम्प फायर आहे. बॉन फायर आहे. कॅम्प फायर बॉन फायर जो पण बोलायचं असेल बोला. जेवून इथं आले आणि आमचे टूर मॅनेजर फोटो काढते. बाकीचे इकडे मेंबर आहेत सगळे जण. से हाय. बाकीचे इकडे आहेत. आता आम्ही इथे बॉन फायर. आमचे टूर मॅनेजर बघा खोकते. सगळ्यात जास्त शिक पडली. जरा मित्रांनो बॉन फायरची मजा घेतो आणि मग जाऊ रूम मध्ये. आपला रूम इथेच आहे.